टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जनता दरबार लावला आणि कुठेतरी शिंदे साहेबांच्या ठाण्यामध्ये हा जनता त्यानंतर आता आनंद आश्रममध्ये शहर प्रमुख विभाग प्रमुख असलेल्या सर्वांनी जनता दरबार लावणं सुरू होतं। काय नेमकं हे असणार आहे, कशा प्रकारे संपूर्ण हा दरबार असणार? नाही, कोणीतरी जनता दरबार लावला म्हणून आपण काहीतरी करावं असं काही उद्दिष्ट नाहीये। गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ह्या आश्रमामध्ये नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने सर्वपरीने प्रयत्न होत असतात। यावेळी आम्ही समस्या, सेवा आणि समाधान, खऱ्या अर्थ नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या सेवा करण्याची जी संधी मिळणार आहे आम्हाला, त्याच्यातून समाधान आम्हाला देखील असणार आहे, त्यांचं काम झाल्यानंतर त्यांना देखील असणार आहे। असा हा एक दिघे साहेबांनी पायंडा पाडून दिला की नागरिकांची सेवा करायची। त्या माध्यमातून मनोज शिंदे साहेब आणि मी स्वतः आणि सर्व शहर प्रमुख, सर्व उपशहर प्रमुख या ठिकाणी, पवन कदम देखील आहेत आणि यांचं आपल्यानंतर गोलब साहेब आहेत, आम्ही सर्व एकत्र मिळून काम करणार, टीम म्हणून। म्हणजे मी प्रमुख आहे किंवा हे नाही, तर टीम वर्क म्हणून काम करणार आहोत आणि नागरिकांचे प्रश्न मंगळवारी आनंद आश्रम, दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये ठाणेकर नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवणार। तर महापालिकेच्या जे कर्मचारी आहेत त्यांचे छोटे मोठे सर्व प्रश्न असतात। काही वेळी एखादी गोष्ट अनुकंप तत्वाची असेल किंवा मग वारसाकाच्या केस असतील, तो अर्ज कसा करायचा हे देखील त्यांना समजत नाही। पूर्ण फाईल लास्ट टेबलला गेल्यानंतर ते परत समजतं की ही वारसाची केस नाही, ती अनुकंपाची। अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, हे त्यांना आम्ही समजून सांगणार आहे। आयुक्त साहेबांना देखील आम्ही सांगणार की आठवड्यातून एकदा आपल्या कर्मचाऱ्यांनी कुठल्या गाईडलाईन प्रमाणे गेलं पाहिजे, तशा प्रकारचा एक अधिकारी महापालिकेमध्ये शनिवारी ठेवावा, अशा प्रकारची विनंती आम्ही सर्वांनी केलेल्या मनोज शिंदे साहेबांनी मी देखील जाऊन भेटून त्यांना विनंती केली आहे। आणि तशा प्रकारची एक बैठक, एक त्यांचा माणूस प्रत्येक शनिवारी 2 तास बसणार आहे। नागरिक जे काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील ते कसे सोडवावे ह्या दृष्टीने ते त्या ठिकाणी तो अधिकारी बसणार आहे। आज आम्ही सुरुवात केलेली आहे, बऱ्यापैकी आज नाही म्हटलं तरी 8-10 लोक येऊन गेलेले आहेत। काही पाण्याचा प्रश्न होता, त्या आताच जागडे यांना फोन केलेला मनोज शिंदे यांनी, मी ते बिलासंदर्भात होतं, ते सर्व गोष्टी आता कमी होणार आहेत। त्यानंतर आपल्याला देखील पाहायला मिळेल की खऱ्या अर्थाने फक्त एखादा दरबार भरवायचा त्याच्यातून आउटपुट काय मिळणार आहे, हे जर असं असेल तर काय उपयोग नाही। तर आम्ही जे काही काम करणार ते लेखी असणार आहे आणि समोर झालेलं काम देखील आपल्याला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे हे आजची आम्ही चालू केलेलं आहे। त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के साहेब यांचं सहकार्य पूर्ण ह्या आमच्या ह्या सेवा जी करतोय त्याच्यामध्ये असणार आहे। त्यांनी देखील सांगितलं जिथे जिथे अडचण येईल, मला ज्या ठिकाणी फोन करण्याची आवश्यकता वाटेल तिथे मला सांगितलं तर मी जरूर फोन करेन। सरनाईक साहेब आहेत किंवा श्रीकांत शिंदे साहेब आहेत, इतरही सर्व लोकशी बोलणं झालेलं आहे आणि चांगली आपण ही कल्पना खऱ्या अर्थाने मनोज शिंदे साहेबांनी यांनी मांडली की आपण एक बसूया गुरुवारच्या किंवा मंगळवारी, तर मंगळवारची ठरली ह्या ठिकाणी आणि गुरुवारी आपण महापालिकेत ठरले। तर सर्वांच्या सहकार्याने आपण हे प्रश्न लोकांचे सोडवणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।